केंद्र शासनाने डिजिटलायझेशन अंतर्गत अॅनालॉग केबल बंद करण्याचे आदेश दिलेत, परंतु यावर केबल प्रक्षेपणाची कुठलीही मुदत वाढवण्यात आलेली नाही। या संदर्भात बीसीएन संचालक एम सलीम यांनी माननीय जिल्हाधिकारी व माननीय कर जिल्हा निरीक्षक यांची भेट घेतली। यावेळी माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय जिल्हा कर निरीक्षक यांनी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत सेटअप बॉक्स बसवून घ्यावे असे आवाहन केले। डिजिटल सेटटॉप बॉक्स जळगावचे महानगरपालिका एरियामध्ये और सर्व नगरपालिका एरियामध्ये बसवणे कंपल्सरी आहे। ज्यांनी 31 डिसेंबरपर्यंत नाही बसवले त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहे। तो माझा ही अनुरोध आहे, जास्तीत जास्त लोकांनी लवकर सेटटॉप बॉक्स बसवून घ्यावे, जेणेकरून आपल्याला जो पुढचा त्रास होईल त्याचा आपल्याला त्रास होणार नाही। दुसरा, आमचा पण जो रेव्हेन्यूचा लॉस होत आहे त्यामध्ये आम्हाला फायदा होईल। तो आपण सर्वांचा आमचा अनुरोध आहे की पटकन सेटटॉप बॉक्स बसवून घ्यायचे। नमस्कार। जळगाव जिल्ह्यातील नागरी भागातील तमाम नागरिकांना कळवण्यात येते की केंद्र शासनाच्या धोरणानुसार व राज्य शासनाच्या आदेशानुसार डिजिटलायझेशनचं जे धोरण शासनाने स्वीकारलेलं आहे त्या धोरणांतर्गत दिनांक 1 जानेवारी 2016 पासून डिजिटलायझेशन प्रक्षेपण करणेच अनुज्ञेय ठरविण्यात आलेले असल्यामुळे सर्व दूरचित्रवाणी धारकांना त्यांच्या टीव्हीवरील कार्यक्रम बघण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवणे कायद्याने अनिवार्य आणि सक्तीचे करण्यात आलेले आहे। जर आपण सेट टॉप बॉक्स बसवले नाहीत तर आपल्याला कुठलेही कार्यक्रम दिसू शकणार नाहीत आणि सेट टॉप बॉक्स बसवल्यानंतर प्रक्षेपणाचा दर्जा हा अत्यंत चांगला आणि गुणवत्तापूर्ण राहणार असल्याने तमाम नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांना जर टीव्हीवरचे कार्यक्रम बघायचे असतील आणि आपलं मनोरंजन करून घ्यायचं असेल तर त्यांनी संबंधित स्थानिक केबल ऑपरेटरशी संपर्क साधून सेट टॉप बॉक्स बसवून घ्यावे अशी जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना विनंती करण्यात येते। जर एखादा केबल ऑपरेटर सेट टॉप बॉक्स न बसवता प्रक्षेपण करत असेल आणि कार्यक्रम दाखवत असेल तर त्याच्यावर जिल्हा प्रशासनाद्वारे कायदेशीर कठोर आणि कडक कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली।